हॅलो फ्रेंड्स, आज संध्याकाळी आले आहे आपल्या बागेत. हे पहा, गाजर ना सगळी आम्ही लूज करून ठेवले आहेत. ही आपली विंटरची गाजरं आहेत. तर चला सगळी आपण काढून घेऊया. ही आपली थंडीत लावलेली गाजरं आहेत आणि आत्ताही नवीन लावलेली आहेत मी. बघूया किती येत आहेत ती उन्हाळ्यामध्ये. सैल केल्यामुळे लगेच निघतात ही. हे पहा, हे बघा. मी ही सगळी गाजरं काढून घेतलेली आहेत. आम्ही भरपूर खाल्ली थंडीपासून. गाजरचा हलवा बनवला, कोशिंबीर बनवली, तसेच सॅलडमध्ये तर यूज करतोच, थालीपीठामध्ये घातली भरपूर. ऑर्गॅनिक आहेत, कलर नाही आहे, पण चवीला इतकी मस्त आहेत ना, गोडसर, खूप सुंदर चव आहे याची. आणि ज्यांनी खाल्लंय ते लगेच सांगू शकतील. आज तर गाजराची कोशिंबीर आणि गाजरचा हलवा हा नक्की बनवणारच आहे मी. आपल्या ऑर्गॅनिक बागेचं असं हार्वेस्ट पाहून इतकं समाधान मिळतंय, काय हा सांगू मी फ्रेंड्स, तुम्हाला. अजूनही आहेत. इतकी गाजरं लावली ती. हे पहा, काय काय अशी छान वाढ झालेली आहेत. पहा, हे बघा, आज भरपूर निघालेली आहेत. अजूनही आहेत. हे पहा फ्रेंड्स, किती सारी गाजरं काढलेली आहेत आपल्या या बागेतून. चला, ही लास्ट बॅच राहिलेली आहे. हे बघा, किती सुंदर. वाव, आज गाजरच गाजरं झालेली आहेत. मस्तपैकी आपल्याला खूप दिवस आता काळजी नाही. हे बघा, पूर्ण टोपली भरलेली आहे. अजून 2-3 राहिलेली आहेत. चला, फिनिश झालेली आहेत. आता दुसरं कशाचं तरी हार्वेस्टिंग करूया. फ्रेंड्स, हे पहा, शेवटचा पावटा राहिलेला आहे. हे बघा, हे शेंगा काढून घेते मी. ऑलमोस्ट आपण खूप पावटे खाल्लेले आहेत. मी वाळवून पण ठेवलेत भरपूर, कितीतरी किलो. या ओल्या शेंगा म्हणते मी. थांब, आता संपल्यात. फ्रेंड्स, हे बघा, भरपूर शेंगा अजूनही मिळत आहेत. हे दिसतंय का? छान अजून शेंगा आलेल्या आहेत. हे पहा, कोंब येत आहेत. हे पहा, नवीन. माहीत नाही आता शेंगा येतात का नाहीत. हे पहा, भरपूर अशा मिळत आहेत अजूनही शेंगा. हे बघा, शेंगा पावट्याच्या आहेतच शेंगा आहेत. वाळलेल्या मी उन्हात वाळवून त्यापासून दाणे काढले, ते वाळवले. जवळजवळ 5 किलो मला पावट्याचे वाळलेले दाणे मिळालेले आहेत. जेव्हा कधीही मी ही पावट्याची उसळ किंवा आमटी करते ना, मला खूप आपल्या महाराष्ट्राची, पुण्याची आठवण येते इकडे. कारण इकडच्या भागात मी ह्या नाही बघितल्या शेंगा. आणि तुम्ही पाहिलं असेल, मी या शेंगा तोडणीला कधीही कंटाळा केलेला नाहीये. हे पहा, इतक्या शेंगा निघाल्या. इथल्या नवीन रोपांना पण छान सुंदर भेंडी आलेली आहे. दिसते ना, तोडून घेते सगळ्या. हे बघा, प्रत्येक रोपाला एक तरी आहेच आपली छान भेंडी. कोळी आणि फ्रेश असल्यामुळे पटकन तुटते, कटकट आवाज येत असेल तुम्हाला. बघा, थोड्याशा भेंड्याही मिळाल्या इथं. फ्रेंड्स, हे पहा, सुंदर दोडका आलाय. मी हा तोडतीये. वेल, त्याच्यावरही वेल चढलाय. हे बघा, हे पहा, काकडीचे वेल सुंदर आलेत. आणि हे पाहू शकता, छोट्या छोट्या काकड्या यायला चालू झालेल्या आहेत. थोडेच दिवसात आपले हे वेल काकड्यांनी भरतील. हे पहा, बियांपासून झेंडूच्या फुलांची रोपं तयार केली आहेत आम्ही इथे. आता तिकडे घराच्या समोर लावणार आहे. कारल्याचे वेल पहा, सुंदर चढलेत. मी तुम्हाला दाखवते. कारली यायला लागली. हे बघा, हे पहा, छोटी देशी कारली यायला चालू झालेली आहेत. फुलंही आहेत आपल्या इथे छान असे. आता हे वेल चढवायचेत आपल्याला पूर्ण इथं मांडवावर. हे पहा, छोटं कारलं. ही बेंगॉलची पालेभाजी आहे. ह्याला कलमी साग असं म्हणतात. कलमीची भाजी. मी परवाही तुम्हाला तोडून दाखवलेली. आज थोडे शेंडे खुडून घेते आहे.
म्हणजे आपली एक भाजी होईल ह्याची टेस्ट आपल्या तांदळीच्या भाजीसारखी लागते. खूप छान चविष्ट अशी भाजी आहे आणि खूप औषधी आहे. हे बघा, पालेभाज्यांमध्ये आता सगळ्यात माझी आवडती ही कलमी भाजी झालेली आहे, त्यामुळे रोज बनवतोय आम्ही. हे पहा आपलं आजचं हार्वेस्टिंग. भरपूर अशी कलमीची पालेभाजी तोडली मी. थोड्या इथं भेंड्या मिळालेल्या आहेत आपल्याला, एक मस्त दोडका आणि खूप साऱ्या शेवटच्या राहिलेल्या या पावट्याच्या शेंगा. आणि हे पहा भरघोस असं गाजराचं हार्वेस्टिंग आपल्याला मिळालेलं आहे. हे आहे माझ्या बागेतलं सुंदर असं हार्वेस्टिंग आवडलं असेल तर व्हिडिओला जरूर लाईक करा, शेअर करा आणि हां, चॅनल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा. परत भेटूया अशाच सुंदर हार्वेस्टिंगच्या व्हिडिओसोबत. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. बाय बाय.